श्रीराम जय जय राम। भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. मी नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत. त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू. भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही? जग प्रगतीपर आहे हे खरे, पण पैसा, मुले, मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते. म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे. भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे. खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. तो भगवंतावर अवलंबून आहे, तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय. भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती. माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून वळत नाही तोच खरा भगवंताचा झाला. श्रीराम जय जय राम. अमृतधारा. कोणत्याही गोष्टीचे रहस्य कळले पाहिजे. प्रत्येक कार्याला सुरुवात हेतूपासून होते. हेतू बुद्धीपासून, बुद्धी परमेश्वराकडून येते. पण बुद्धी स्वाभाविक अशी की तिला नित्यानित्य कळते, चांगले वाईट कळते. बुद्धी वापरणे आपल्या स्वाधीन आहे. माणूस चोरी छपून करतो, कारण चोरी वाईट हे तो जाणतो. याला भगवंत काय करील? भगवंत बुद्धी पालटत नाही. भगवंताने दुर्योधनाची बुद्धी पालटली नाही. म्हणून हेतू चांगला पाहिजे. देवाच्या दरबारात आल्यावर
बुद्धी चांगली मागावी हे खरे, पण आपण ती बुद्धी परमेश्वराजवळ स्थिर ठेवणे जरूर आहे. आजचा पैशाचा विद्वत्तेचा काळ वाईट आहे. बुद्धी कशानेही बिघडते. ती स्थिर राहावी यासाठी भगवंताच्या स्मरणाची जरुरी आहे. स्मरणाला नाम लागते. बुद्धीची स्थिरता नामस्मरणानेच येईल. भगवंताचे सदा सर्वदा स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते. अमृतधारा. हेतू चांगला ठेवू, त्यात आपली कर्तबगारी आहे. त्यालाच खरे महत्त्व आहे. कार्याला महत्त्व नाही. हेतू शेवटपर्यंत चांगला कायम राहणे कठीण आहे. त्याकरिता बुद्धिस्थैर्य भगवंताजवळ मागावे. बाकी गोष्टी प्रारब्धाप्रमाणे होतील. भोगात आपण स्मरण मागू. दुःखाचे दुःख नाही, तर जाणीवेचे दुःख आहे. ती जाणीव स्मरणाने कमी होते. त्याने बुद्धी स्थिर होते. प्रारब्धाचे भोग चुकवणे भगवंताच्या स्वाधीन नाही, कारण त्यानेच नियम केला आहे. त्याने भोग दिला तरी गुणासहितच देईल. म्हणून भोग चुकवणे मागूच नये. त्याच्या स्वाधीनचे स्मरण मागावे व नामात राहावे. लहानपणापासूनची सर्व कर्तव्ये भगवंताच्या स्मरणात करणे चांगले. आपली कर्तव्ये असतील ती भगवंताला अर्पण करणे महत्त्वाचे आहे. भगवंताचे होणे हा हेतू चांगला. हेच मागणे मागावे. ज्या परिस्थितीत ठेवशील तसे राहील. भगवंताच्या स्मरणात राहावे. भगवंताच्या नामात सर्वाची पूर्तता आहे. नामस्मरण केले तर इतर काही करायची जरुरी नाही. अमृतधारा. मनुष्याच्या 3 काळात बंधने आहेत. जन्मवेळ, मधली वेळ व शेवटची वेळ. हा जन्म मागच्या जन्माच्या विचाराप्रमाणे होतो, पण कर्तृत्व मधल्या वेळेत होते. मग अंतवेळ साधते. ती साधणे महत्त्वाचे आहे. तिच्यासाठी मधली वेळ साधणे अवश्य आहे. मधली वेळ कर्तृत्वाची आहे. हा संधिकाल ज्याने साधला त्याने सर्व साधले. शरीर सारखे राहणे शक्य नाही, पण वृत्ती स्थिर राहणे स्वाधीन आहे. मग शेवट साधता येतो. यासाठी आटाआटी करावी. म्हणून स्मरणात काळ घालवावा. चांगले वाईट समजणे माणसाच्या शक्तीत आहे. मन स्वाधीन ठेवणे त्याच्या स्वाधीनचे नियंत्रणात आहे. मनात काही आले तरी कृतीत न येऊ देणे माणसाच्या स्वाधीन आहे. जी गोष्ट अवघड नसेल व पटणारी असेल तर करायला हरकत नाही. आपण जी जी कृत्ये करतो ती ती भगवंत पाहतो असे समजावे. आपल्याला वेळ नाही असे नाही. भगवंताचे स्मरण श्वासोश्वासासारखे करता येते. काम करताना स्मरण ठेवता येते. हा व्यवहाराचा अनुभव आहे. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण एक अद्भुत साधना. लेखांक 33. काल आपण वाचेने होणाऱ्या पापांबद्दल वाचले. आज आपण कायिक पापांबद्दल चर्चा करूया. आपल्या संपूर्ण शरीराचा वापर करून केलेली कृत्ये म्हणजे कायिक पापे. हा सगळ्यात ॲक्टिव्ह प्रकार आहे. ॲक्टिव्ह असल्यामुळे याच्या परिणामी जी हानी होते तीही मोठ्या स्वरूपाची असते. ती कृत्ये कोणती ते पाहू. दुसऱ्यावर कुरघोडी करण्याच्या हेतूने एखादे बालिश कृत्य करणे 50 माळा. आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठे पण बलहीन व्यक्तीला मारहाण करणे 100 माळा. खोटी सही करणे. दुसऱ्याची संपत्ती बळकावण्याच्या हेतूने खोटी कागदपत्रे करणे 200 माळा. लुचपतीचा व्यवहार करणे, लाच देणे व घेणे 300 माळा. परलिंगी व्यक्तीवर भोगाच्या इच्छेने बळजबरी करणे, विनयभंग करणे 800 माळा. स्वतःच्या आईवडिलांना संपत्तीच्या हव्यासाने त्रास देणे, त्यांची काळजी न घेणे 1000 माळा. एखाद्या व्यक्तीची हत्या करणे 10,000 माळा. ही वागणी दाखल काही उदाहरणे झाली. माझी जेवढी देहबुद्धी चालली तितक्या मर्यादेपर्यंत मी लिहिलंय. अजूनही काही कृत्ये असतीलच.
ती पण या रांगेत बसवा. कायिक पाप हे प्रत्यक्ष घडून येणारं पाप आहे. त्याचे दृश्य परिणाम आपल्याला लगेच दिसून येतात. आपण केलेल्या पापांमुळे इतरांचं खूप नुकसान होत असेल, त्याचं प्रारब्ध 180 कोनातून फिरत असेल, तर ते सगळ्यात मोठं पाप ठरतं. वर दिलेल्या उदाहरणांपैकी काही कळत नकळत आपल्या हातून घडत असतील. कधीकधी आपल्याला त्याची जाणीवही नसते. उदाहरणार्थ, लाच देणे घेणे, मुलांच्या शाळा कॉलेजांच्या देणग्यांच्या नावाखाली पावती वजा पैसे देणे, या काही गोष्टी सगळ्यांना अंगवळणी पडल्यात. कोणाला त्यातल्या अनैतिकतेची फिकीरही नसते. फिकीर असली तरी ते केल्याशिवाय गत्यंतरही नसते. प्रत्येक उदाहरणाच्या पुढे अंदाजपंचे किती माळा जप खर्च झालाय ते लिहिलंय. तुम्ही अखंड नामस्मरण केलं तरी जोडीला अशी कृत्ये तुमच्या हातून घडत असतील, तर नामस्मरणातून मिळणारे पुण्य त्या कामी खर्च होतं. तुमच्या पापांचा क्षय होतो. परिणामी नामस्मरणाचे बेनिफिट्स मिळत नाहीत. व्यवहारी जगात वावरताना काही गोष्टी करणे अपरिहार्य असते, नाहीतर जगाच्या शर्यतीत आपण टिकणारच नाही, अशी तुम्ही स्वतःची समजूत करून घेता. एवढेच मला सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्यानेच छळले होते. या सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी आठवून पहा. आपण जितके भौतिकवादी होऊ तितके आपल्याला अधिकाधिक व्यवहार करावे लागतातच. ह्यातून सुटका मिळवायची म्हणजे मनातला वस्तू संपत्तीबाबतचा हव्यास कमी करायला हवा, पण तसा तो होताना दिसत नाही. एकीकडे नामस्मरणही करायचे, दुसरीकडे हे घातक व्यवहारही करायचे. असं होत असेल तर आपली पुण्याची घागर रिकामीच राहील. मडक्यात वरून पाणी भरताना तळाला कुठे भोक पडले नाही ना, हे तपासून पाहावे लागते. ते भोक असेल तर मातीने लिंपून बुजवावे लागते, तरच ती घागर पाण्याने भरेल. नामस्मरणाने चित्त शुद्ध होत जाते. त्याबरोबर ही पापे करण्याची बुद्धीही कमी व्हायला हवी. ती पापे तशीच घडत राहिली तर नामस्मरणाने फायदा का होत नाही, असा विचार करत बसू नका. नामस्मरण सूक्ष्म स्तरावर त्याचं काम करतच असतं. अखंड नामस्मरणाबरोबर सदाचरण ही एक प्रमुख अट आहेच. नामस्मरण इतकी वर्षे केले पण माझा राग का कमी होत नाही, या प्रश्नाचं हे उत्तर आहे. व्यवहारी जगात या गोष्टी कराव्या लागत असल्या तरी देवाच्या दरबारात वेगळा न्याय आहे. नामस्मरणाने मनाचा सत्वगुण वाढतो, पण पापाचरणाने तोच गुण कमीही होतो. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवं आहे. संकलन व लेखन वैद्य वर्षा लाड. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.